लक्षवेध न्यूज नेटवर्क. अचूक वेळ अचूक बातमी. मोहोळमध्ये जे एसटी स्टँड समोर जो मेन रोड आहे नॅशनल, तर त्याच्यामध्ये काही ठिकाणी धुळीचे वातावरण असते किंवा याबद्दल तुम्ही काय सांगाल? याबद्दल म्हणजे आता मी जवळजवळ 4 ते 5 वर्ष झालं बघतोय की खरी तर मोहोळ पासून पंढरपूर मार्गे आळंदी पालखी मार्ग आहे, अतिशय पवित्र मार्ग आहे. आणि या मार्गावरती मला दुःख वाटतं की अक्षरशः गेल्या 5 ते 6 वर्षापासून या मोहोळ शहरातल्या मेन चौकात एस टी स्टँडच्या समोर स्पीड ब्रेकर नाही. रस्ता पास करताना इथं दुनियाची वर्दळ आहे. वयस्कर माणसं 2-2 बॅगा हातात असतात, मानसिक स्थिती ढासळलेली असते, मनात विचार असतात, एका साईडला बघतात आणि दुसरीकडनं फास्ट गाडी आली त्यांना उडून जाते. मग अशा अवस्थेत या संबंधित नॅशनल हायवेचे अधिकारी जोपर्यंत त्यांनी गोडके साहेबांनी चार्ज घेतलाय त्यावेळेसपासून त्यांनी एकदाही चक्कर मारले नाही, स्पॉट पाहणी केलेली नाही. त्यांना अनेक शेकडो नागरिकांनी फोन करून सांगितलं, मी स्वतः फोनवरती बोललो. आणि हे जो प्लॉट आहे कादे पंपाजवळचा त्या ह्याच्यापर्यंत झाडबुक हॉस्पिटलचा रोडपर्यंत तो सर्व्हिस रोड असाच खडं झुरडा बसतोय. इथं गाड्या आहेत, वेगवेगळे पदार्थ विकले जातात, हॉटेल आहेत जिथं. त्याचं आरोग्याला धोका आहे लोकांच्या, जनतेच्या. आणि विशेष म्हणजे कादेंचा आणि आदरणीय रामचंद्र परीट उर्फ मोहोळकर यांची प्लॉटची जागा ह्या रस्त्यात गेलेली आहे. 1 रुपया दिलेला नाही. त्यांना वारंवार हेल्पड घालायला लावतात. त्यांची मागणी आहे बाबा आमची नुकसान भरपाई मिळावी. तर रामचंद्र परीट यांना वाटतं बाबा वय झालेलं आहे, माझ्या डोळ्याला बघायला तर त्या माझे कष्टाचे पैसे मिळू द्या, अशी त्यांची मागणी आहे. आणि या बाबतीत सारुळ पाटीला तात्याबुवा वाटतं आहे ती जागा तात्याबुवाची त्या नॅशनल हायवेमध्ये गेलेली आहे. त्याची नुकसान भरपाई या अधिकाऱ्यांनी दिली नाही. त्याची सरपंच करतोय दक्ष शाहीर सलगर आणि इतर काय ग्रामपंचायत सदस्य वारंवार पंढरपूरला हेल्पट करून आले, परंतु त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे तात्याबुवाच्या वाटते नुकसान भरपाई द्यावी. तिथं अनेक दिंड्या लांब नेऊन तिथं वास्तव्याला असतात, तिथं प्रवचन कीर्तन होतंय सारुळ पाटीला. त्यामुळे तिथं आणि टोल नाक्यावरच्या कामगारांना 15,000 रुपये पगार दिली पाहिजे नियमाप्रमाणे. त्यांचा टॅक्स कट केला करता कामा नये. पुन्हा हनुमंत माने यांचा मृत्यू झालेला आहे टोल नाक्यावर काम करत असताना, ड्युटी बजावत असताना. त्याचा इन्शुरन्स आणि त्यांना तातडीची नुकसान भरपाई 25 लाख रुपये जनहित शेतकरी संघटनेने मागणी केलेली आहे. रिसला आता देशाचे केंद्रीय रस्ते अवजड वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी साहेबांना मेल आयडीवरती कळवलंय. सचिवाचं माझं बोलणं झालेलं आहे. या बाबतीत नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्याला कळवलंय, जिल्हाधिकाऱ्यांना कळवलंय. त्या आणि पाटकुल पाटीजवळ उड्डाण पूल नाही, भुयारी मार्ग नाही, त्यामुळे अनेकांचे अपघात होत आहे, जीविताला धोका होतोय. तिथून पुढे मोहोळच्या शहरात स्टँड जवळ होणाऱ्या अपघाताला आणि पाटकुल पाटीजवळ होणाऱ्या अपघाताला हे नॅशनल हायवेचे गोडखे अधिकारी जबाबदार असतील. आणि तिथं जे लोकल आहेत वाहनधारक मालवाहतूक गाड्या त्यांना लोकल मोफत टोल न घेता त्यांना मदत केली पाहिजे. आधार कार्ड दाखवले त्यांना सोडलं पाहिजे. या गोष्टीचा विचार करावा. अन्यथा खरोखरच या महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीनं येत्या 22 तारखेला सारुळ पाटी तात्याबुवा वाट्याजवळ बेमुदत धरणे आंदोलन करून वेळ प्रसंगी आम्ही त्यांना जाब विचारशिवाय राहणार नाही, याची त्यांनी घ्यावी. खरोखरच लक्षवेध चॅनलच्या बाबतीत तुम्ही एवढी निवडणुकीची धावपळ असताना खरंच एक सामाजिक आणि सार्वजनिक विधायक गोष्टीला तुम्ही स्वतःहून लक्ष दिल्या माझी मुलाखत घेतली. इतकं अतिशय शार्प आणि हुशार असणारे या लक्षवेधचे संपादक आहेत. मॅडम पण खूप चांगले त्यांना साथीदार म्हणून मदत करतात, काम करतात. त्यामुळे मी तमाम मोहोळ शहरातल्या आणि शेतकऱ्यांच्या आणि नागरिकांच्या वतीने मी तुमचं कौतुक करतो आणि तुमचं अभिनंदन करतो. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा